लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणं समोर येत आहेत। या योजनेमध्ये अनेक चुका झालेल्या आहेत। सरसकट सगळ्यांना लाभ देणं चुकीचंच होतं अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। योजनेतील अर्जांच्या पडताळणीचं काम सुरू असून यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असंही अजित पवारांनी म्हटलंय। याच मुद्द्यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत आणि अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी संजय राऊतांनी केली आहे। अर्थ खात्याच्या माध्यमातून ही संपूर्ण लूट झाली, याचं प्रायश्चित्त अजित पवारांनी राजीनामा देऊन घेतलं पाहिजे अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली। आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या। त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही, तरी आपण आव्हान केलेलं होतं। आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही। अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे। पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत। लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे। हजारो कोटी रुपयांचा, शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिलात। तुम्ही छाननी केली नाही, तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण। याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे हे काय सांगतायत? पुढच्या बातमीकडे आपण वळूया। मंत्री भरत गोगावले यांची मिमिक्री करणाऱ्या सुनील तटकरेंची आता उलटी गिनती सुरू हो गई है। पुढच्या निवडणुकीला रुमाल डोक्यावर घ्यायला लावणार नाही तर नाव सांगणार नाही असा थेट इशाराच आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना दिलाय। सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाहीये असं म्हणत थोरवेंनी तटकरेंना डिवचलं। दरम्यान 2029 मध्ये तटकरे पुन्हा खासदार होतील असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी थोरवेंना जोरदार उत्तर दिलं। घरात ठेवून जेवढे पैसे होते तेवढे त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये जे असेल ते काय मदत करता येईल त्या छोट्या मोठ्या गोरगरिबांना मदत केली, परंतु आपल्या त्या ह्याच्यामध्ये मतदान या सुनील तटकरेला पाडून घेतलं। पण सुनील तटकरेंनी काय केलं? मिमिक्री करायला आला आमच्यावरती। मी त्या दिवशी मिमिक्री भरत शेठ, मी माझ्या घरी होतो उभा, मी पाहिली, बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता, तुझ्या ती मिमिक्री करायला लागल्या भरत शेठची, त्या दिवसात तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे। प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर 2029ला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच, पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालाने आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ना, ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल। आणि महेंद्र थोरवेंचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं। बाळासाहेबांचे संस्कार नाहीत, पण तुमचे डान्स बारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत। त्यामुळे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आपल्या औकातीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका। ज्यांना मालकत्व नाही त्यांनी पालकत्व स्वीकारू नये असं म्हणत आमदार महेंद्र दळवींनी तटकरेंवर निशाणा साधला। तर गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला। ज्यांना मालकत्व झालेलं नाही आहे त्यांनी रायगडचं पालकत्व स्वीकारू नये। पहिलं मालकत्व स्वीकारा। आपण रायगडवासी त्या दिवशी आनंदी होऊ की ज्या दिवशी ही रायगडची बॅथ खऱ्या अर्थाने या रायगडमधून बाहेर काढू, तेव्हाच खऱ्या अर्थाने या रायगडला न्याय मिळेल असं मला निश्चित वाटतं। बरेचसे हे आपले महान नेते आहेत आणि पालकमंत्री तर बनणार त्याची शंका घ्यायचं कुठे कारण नाही आहे। महेंद्रजी सांगितलं काही झालं तरी चालेल, पण बरेचसे पालकमंत्री होणार ही आमची शपथ निश्चित आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहे। दरम्यान पालकमंत्रीपद गोगावलेंनाच मिळायला हवं असं राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले। माझी भूमिका मी स्पष्टपणे सांगितली आहे की म्हणून रामदास भाईंनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे
की होय रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद हे भरत शेठ यांनाच मिळालं पाहिजे, अन्य कोणीही पालकमंत्रीपद आम्ही सहन करणार नाही. आणि आमचं पूर्णपणे समर्थन आहे. महायुती तुटावी किंवा महायुतीमध्ये कुठला क्लेश वगैरे हा काही विषय मला माहिती नाही, परंतु एक कार्यकर्ता म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रामाणिक भावना आहे. बातमी सोलापूरमधून आहे. उजनी धरणातून सोलापूरला पाणीपुरवठा करणारी नवीन पाईपलाईन याला गळती लागलेली आहे. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाण्याचं 30 ते 40 फूट उंच असे फवारे बघायला मिळत आहेत. सोलापूरला जाणारी नवीन दुहेरी जलवाहिनी ज्याला गळती लागली आहे, त्यामुळे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झालेलं आहे. लंबोटी गावाजवळ चंदनगर इथं ही पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या अर्ध्या तासापासून ही पाईपलाईन फुटल्याचं दिसतंय. 2 दिवसांपूर्वी उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पुन्हा पैठण तालुक्यातील ढोरकीन इथं फुटली. 700 मिलीमीटर पाईपलाईन फुटलेल्या ठिकाणाहून उंचच्या उंच पाण्याचे फवारे सकाळपासून उडत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यामध्ये गंभीर झालाय. यावरून आंदोलनं सुरू आहेत. सध्या नव्या पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू आहे. सोबतच पैठण ते छत्रपती संभाजीनगर या 4 पदरी रस्त्याची कामं सुद्धा सुरू आहेत. हे काम सुरू असतानाच पाईपलाईन फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी सकाळपासून वाया जात आहे. इतकंच नव्हे तर त्याचा छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठ्यावर नक्कीच परिणाम होणार आहे. मुंबईतील महत्त्वाचा मानला जाणारा वरळी शिवडी प्रकल्प रखडलाय. 31 मे पर्यंत प्रकल्पाअंतर्गत एल्फिस्टन पुलाचं तोडकाम पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण नागरिकांच्या स्थलांतराचा मुद्द्यावर तोडगाच निघाला नाही, त्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे पुढचे 4 ते 6 महिने या पुलाच्या कामाला विलंब होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुढचे काही दिवस अजून रखडणारच आहे. मी आत्ता आलेली आहे मुंबईच्या एल्फिस्टन परिसरामध्ये, जिथे अतिशय महत्त्वाचा असा एक जो प्रकल्प आहे तो म्हणजे वरळी शिवडी उन्नत मार्ग. आणि या उन्नत मार्गातला एक महत्त्वाचा पॅच जो आहे तो आहे एल्फिस्टन पूल. इथे एक कनेक्टर तयार केलं जाणार आहे ईस्ट वेस्टला जोडणारं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे डबल डेकर असा ब्रिजसुद्धा उभारला जाणार आहे. याच्यासाठी खरं तर मे महिन्याच्या 10 तारखेला किंवा त्याआधीच इथली वाहतूक जी आहे ती बंद करण्याचं ठरवण्यात आलेलं होतं, परंतु स्थानिक नागरिकांच्या विस्थापनाचा प्रश्न, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा अडकून पडल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आंदोलन केलं आणि त्यामुळे एल्फिस्टन पुलाची जी वाहतूक आहे ती अजून बंद करता आलेली नाही आहे. आणि आता डेडलाईनसुद्धा संपलेली आहे. त्यामुळे पुढच्या 4 महिन्यांसाठी हा प्रकल्प रखडला असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. आजूबाजूला अशा 19 इमारती आहे. या 19 इमारतींपैकी 2 इमारतींचं आधी पुनर्वसन केलं जाणार होतं आणि कामाला सुरुवात केली जाणार होती, परंतु स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यांनी एकूणच पुनर्वसन आमचं एकत्रितरित्या करण्यात यावं, क्लस्टर करून आमचं पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी केलेली होती. आणि तोपर्यंत आम्ही पूल बंद करू देणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. अखेर शासनानं निर्णय घेतला की या 19 इमारतींचा एकत्रित पुनर्विकास केला जाईल. परंतु हा निर्णय होऊन सुद्धा आता बराच कालावधी आटपलेला आहे. तरीसुद्धा या पुलावरची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली नाही. आणि आता डेडलाईन संपल्यामुळे पुढचे 4 महिने या पुलाची वाहतूक बंदसुद्धा करता येणार नाही. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर वरळी शिवडी हा जो मार्ग आहे उन्नत मार्ग, या मार्गाच्या बांधकामाला 4 महिन्यांसाठी खीळ बसला असं म्हणायला हरकत नाही. या कालावधीमध्ये या पुलाचं पाडकाम पूर्ण होऊन हळूहळू बांधकामाला सुरुवात होणं अपेक्षित होतं, परंतु आणि मुळातच हा रेल्वे ओव्हरब्रिज असल्यामुळे इथं बांधकाम करायला तब्बल 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागणार आहे. असं असताना आणखी 4-6 महिन्यांचा उशीर या ठिकाणी झाल्यामुळं या प्रकल्पाचं काम आता मोठ्या कालावधीसाठी रखडलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईप्रमाणे नागपूरमध्येही मान्सूनपूर्व कामं पूर्ण करण्याकरता पालिकेने 31 मे पर्यंतची डेडलाईन दिली होती. नागपूर पालिका आयुक्तांनी दिलेली ही डेडलाईन संपली असली तरी रस्त्यावरचे खड्डे कायम आहेत, तर काही ठिकाणी रस्त्याच्या कामाकरता खोदून ठेवलेले खड्डे कायम आहेत. त्यामुळे पावसाचं पाणी भरल्यास अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं आणि त्यातून अपघात होतात. या अपघातांमुळे अनेक जण जखमी होतात, तर प्रसंगी जीव देखील जातो. आणि यावर उपाययोजना म्हणून नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी जे आहे ते 31 मेपर्यंत नागपूर शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे बुजवण्याचे आदेश जे आहे ते सर्व कंत्राटदारांना दिले होते. आता ही डेडलाईन उलटून 2 दिवस झालेले आहे. मात्र अद्यापही शहरातल्या अनेक भागांमध्ये जे आहे ते रस्त्यावर खड्डे कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये हे खड्डे मोठमोठाले आहेत, ज्यामध्ये पाणी साचून राहण्याचा धोका आहे. ज्यावेळी शहरात अनेक भागांमध्ये पाणी साचतं त्यावेळी हे खड्डे लक्षात येत नाही आणि त्यावरून अनेकदा दुचाकी जी आहे ती पलटण्याची भीती असते, अपघात होण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर हे खड्डे बुजवणं खरं तर अपेक्षित होतं आणि जर कंत्राटदारांनी खड्डे बुजवले नाही तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देखील नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी दिला होता. मात्र अभिजित चौधरी यांच्या या इशाराला जे आहे ते कंत्राटदारांनी केराची टोपली दाखवलेली असं म्हणावं लागणार आहे. कारण शहरातल्या अनेक भागांमध्ये जे आहेत ते खड्डे अशाच पद्धतीनं कायम आहेत. अनेक शहरातल्या मुख्य मार्गांवर देखील हे खड्डे कायम आहेत. त्यामुळं आता या सगळ्यांची डेडलाईन उलटून गेलेली आहे. मान्सूनचं आगमन काहीच दिवसात नागपुरात होणार आहे. त्यामुळं या सगळ्या खड्ड्यांना कधी बुजवलं जातं आणि कंत्राटदार जर महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशाला जुमानत नसेल तर त्यांच्यावर खरंच फौजदारी कारवाई केली जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.